अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग तुमचं स्वागत करते। विज्ञानाचे चमत्कार की सत्याचा आरसा, कालचा इतिहास की उद्याचं भविष्य, जगाच्या पटावर उमटणाऱ्या प्रत्येक पाऊल खुणेचा आणि बदलणाऱ्या समीकरणाचा सखोल वेध घेऊयात। एका नव्या स्वरूपात, नव्या शब्दात सुरू करूयात माहिती आणि रहस्यांचा एक अद्भुत प्रवास, अर्थात विश्वसंचार। कल्पना करा, तुमचं ऑपरेशन सुरू आहे आणि तुम्हाला प्रत्येक जखम, प्रत्येक टाका जिवंतपणे जाणवतोय। हे ऐकूनच अंगावर काटा आला ना? पण ॲनेस्थेशियाचा शोध लागण्यापूर्वी हेच भीषण वास्तव होतं। पाहूया। आजच्या काळात मोठी शस्त्रक्रिया झाली तरी रुग्णाला वेदना जाणवत नाहीत, पण तुम्हाला माहित आहे का, ॲनेस्थेशियाचा शोध लागण्यापूर्वी शस्त्रक्रिया म्हणजे एक भयानक छळ असायचा। पूर्वी शस्त्रक्रियेच्या दरम्यान वेदनेनं रुग्ण हलू नये म्हणून त्याला चक्क दोरखंडानं बांधून ठेवलं जायचं। वेदना कमी करण्यासाठी दारू किंवा अफूचा आधार घेतला जाई। डॉक्टर किती निष्णात आहे हे तो किती वेगानं शस्त्रक्रिया करतो यावरून ठरवलं जायचं, जेणेकरून रक्तस्राव कमी होईल। 16 ऑक्टोबर 1846 रोजी अमेरिकेतील विलियम मॉर्टन यांनी इथरचा पहिला यशस्वी वापर केला। याच दिवसाला इथर डे म्हटलं जातं। या शोधानंतर क्लोरोफॉर्म आणि आधुनिक भूल देणारी औषधं आली। यामुळे आता डॉक्टर शांतपणे आणि अचूकपणे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करू शकतात। थोडक्यात सांगायचं तर त्या एका शोधानं रुग्णांना मरण यातनेतून वाचवून वैद्यकीय जगात मोठी क्रांती घडवून आणली आहे। इतिहास आणि रहस्याने भरलेल्या इजिप्तच्या भूमीतून एक अशी बातमी समोर आली आहे ज्यानं जगभरातील पुरातत्व शास्त्रज्ञांना थक्क केलाय। आतापर्यंत आपण ममीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांबद्दल ऐकलं असेल, पण पहिल्यांदाच एका ममीच्या पोटात चक्क एक जगप्रसिद्ध महाकाव्य सापडलाय। काय आहे या एलियड महाकाव्याचं रहस्य आणि ममीच्या पोटात ते नेमकं का ठेवण्यात आलं होतं, पाहूयात। इजिप्तमधील पुरातत्व शास्त्राच्या इतिहासात एक अत्यंत दुर्मिळ आणि असाधारण घटना समोर आली आहे। एका रोमन काळातील ममीच्या पोटात ग्रीक महाकवी होमरचे प्रसिद्ध महाकाव्य इलियड सापडलंय। प्राचीन ऑक्सिरिंचस शहरात युनिव्हर्सिटी ऑफ बार्सिलोनाला हे यश मिळालं। पॅपिरसवर ग्रीक भाषेमध्ये लिहिलेलं हे इलियड मधील बुक 200 अंश आहेत, ज्यात ट्रोजन युद्धातील जहाजांची यादी दिली जाते। तज्ञांच्या मते मृताला परलोकात संरक्षण मिळावं या उद्देशानं हा मजकूर जाणीवपूर्वक पोटावर ठेवण्यात आला होता। आजवर ममीमध्ये केवळ धार्मिक किंवा जादूटोण्याचे मजकूर सापडत असत, मात्र ममीकरण प्रक्रियेत अशा महान साहित्यिक कृतीचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ आहे। वयाचं बंधन फक्त मनामध्ये असतं हे सिद्ध करणारी एक प्रेरणादायी गोष्ट आज समोर आली आहे। वय वर्ष 74 आणि सोबतीला कोणताही साथीदार नाही, तरी तब्बल 72 देशांची सफर एका ब्रिटिश आजीबाईच्या या जिद्दीची सध्या जगभर चर्चा सुरू झाली आहे। त्यांच्या या साहसी सफरीचं आणि विशेषतः चीनमध्ये झालेल्या जंगी स्वागताचं कौतुक नेमकं कसं होतंय, पाहूयात। जिद्द असेल तर वय केवळ एक आकडा आहे, हे 74 वर्षीय ब्रिटिश पर्यटक गिल यांनी सिद्ध करून दाखवलंय। जगातील तब्बल 72 देशांची एकट्यानं सफर केल्यानंतर गिल सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत। फुकेतमध्ये समाजसेवा करताना त्यांची भेट चीनच्या शियाओ यू या विद्यार्थ्याशी झाली। गिल चीनमध्ये पोहोचताच शियाओनं त्यांचे गुइलिन शहरामध्ये उत्साहात स्वागत केले। त्यांनी स्थानिक राईस नूडल्सचा आस्वाद घेतला आणि एलिफंट ट्रंक हिलसारख्या प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या। त्यांना मोबाईल ॲप्स वापरण्यात येणाऱ्या अडचणी पाहून शियाओला आपल्या आजीची आठवण आल्याचं त्यानं सोशल मीडियावर नमूद केलंय। गिल सध्या महिनाभराच्या चीनच्या दौऱ्यावर असून ग्वांगझू, शांघाय आणि बीजिंग अशा प्रमुख शहरांना भेटी देणार आहेत। इंटरनेटवर सध्या त्यांच्या या साहसाचं कौतुक होत असून चीनी नागरिकही या सुपर आजींच्या मदतीसाठी पुढे येत आहेत। 10 फूट उंची, 700 किलो वजन आणि 1 किलोमीटर अंतरावरून शिकार ओळखण्याची अफाट क्षमता, हे ऐकूनच अंगावर काटा आला ना? पृथ्वीवर अनेक महाकाय प्राणी आहेत, पण निसर्गातील सर्वात शक्तिशाली आणि जमिनीवरील सर्वात मोठा शिकारी म्हणून नेमकं कुणाचं नाव घेतलं जात असेल तर ते आहे ध्रुवीय अस्वल। जमिनीवरचा सर्वात मोठा मांसाहारी प्राणी अशी ओळख असलेल्या या अस्वलाच्या समोर एक मोठं संकट सध्या उभे राहिलंय, पाहूयात। पृथ्वीवर असा एक शिकारी आहे ज्याच्या एका डरकाळीनं
बर्फाळ वाळवंट थरथरतं. आपण बोलतोय जमिनीवरील सर्वात मोठ्या मांसाहारी प्राण्याबद्दल, म्हणजेच ध्रुवीय अस्वलाबद्दल. उर्सूस मार्टिमस या नावानं हे ओळखलं जाणारं अस्वल दिसायला जरी पांढरं शुभ्र असलं तरी त्याचा दरारा मात्र काळजाचा ठोका चुकवणारा आहे. 700 किलोपेक्षा जास्त वजन आणि 10 फुटांची अवाढव्य उंची. विचार करा, जेव्हा हे अस्वल 2 पायांवर उभं राहतं तेव्हा ते एखाद्या घराच्या छतालाही स्पर्श करू शकतं. या अस्वलाची वैशिष्ट्य म्हणजे 1 किलोमीटर लांबूनही हे बर्फाखालील शिकार शोधून काढतं. केस पांढरे असले तरी याची त्वचा मात्र ही काळी असते, जी सूर्याची उष्णता शोषून घेते. एकाच वेळी आपल्या वजनाच्या 20% मांस फस्त करण्याची याची क्षमता आहे. पण आज हा बर्फाचा राजा संकटात आहे. वाढत्या उष्णतेमुळे याचं घर म्हणजेच आर्क्टिकचा बर्फ वेगानं वितळतोय. जर आपण निसर्गाचा समतोल राखला नाही तर या शतकाच्या अखेरीस हा महाकाय शिकारी फक्त फोटोंमध्येच उरेल. निसर्गाच्या या अद्भुत किमयेला वाचवणं आता आपल्याच हातात आहे. सीमेपलीकडच्या घटनांपासून ते जागतिक सत्ता संघर्षांपर्यंत प्रत्येक बदल आपल्या जगण्याची नवी दिशा ठरवत आहे. आजच्या भागात आपण याच वैश्विक प्रवासाचा आढावा घेतलाय. जगाच्या बदलत्या चित्राचा सखोल आढावा घेण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन विश्लेषण आणि नवीन माहितीसह. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.